नमस्कार मित्रांनो, स्टुपिड फॉर स्टडी या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। तर मित्रांनो, महाडीबीटी स्कॉलरशिपचं या ठिकाणी काही विद्यार्थ्यांना माय अप्लाइड स्कीम या ठिकाणी गेल्यानंतर जे अप्रूव्ह फॉर्म असतात तर या ठिकाणी काही नोटिफिकेशन आलेलं आहे। तर अप्रूव्ह ॲप्लिकेशनवरती या ठिकाणी क्लिक केल्यानंतर काही विद्यार्थ्यांना बिल अमाऊंट क्रेडिटेड टू पूल अकाउंट असा मेसेज येत आहे। तर काही विद्यार्थी या ठिकाणी गोंधळून गेलेले आहेत। तर याचा अर्थ काय आहे तर आपण या ठिकाणी सविस्तर या व्हिडिओ पाहणार आहोत। त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल किंवा अद्याप जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। तर मित्रांनो, या ठिकाणी तुमचा फॉर्म सुरुवातीला अंडर डीडीओ या ठिकाणी आला होता आणि अंडर डीडीओ आल्यानंतर या ठिकाणी असा मेसेज विद्यार्थ्यांना या ठिकाणी शो होत आहे। तर बिल अमाऊंट क्रेडिटेड टू पूल अकाउंट। तर अंडर डीडीओच्या नंतरची ही प्रोसेस आहे। तर महाडीबीटी पोर्टलने प्रोव्हाइड केलेल्या PDF मध्ये सांगितल्याप्रमाणे आफ्टर द अमाऊंट इज रिसिव्ड by the DDO in the scheme specific bank account, the DDO transfers the amount to the central pool account। म्हणजे DDO जे ऑफिसर असेल तर त्यांच्याकडे ज्या स्पेसिफिक स्कीमसाठी बँक अकाउंटमध्ये जी रक्कम आलेली आहे तर ती DDO त्यानंतर ज्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करतात तर ते सेंट्रल पूल अकाउंट असतं, एक सेंट्रल अकाउंट असतं, त्याच्यामध्ये ही सगळी अमाऊंट या ठिकाणी ट्रान्सफर केली जाते। तर त्या अकाउंटला या ठिकाणी इस्क्रो अकाउंट या ठिकाणी म्हणण्यात आलेलं आहे, विच इज ॲन इस्क्रो अकाउंट फॉर ट्रान्सफरिंग बेनिफिट्स टू बेनिफिशरीज। तर DDO ऑफिसरकडून जर विद्यार्थ्यांना या ठिकाणी बेनिफिट ट्रान्सफर करायचा असेल तर तो या ठिकाणी सुरुवातीला इस्क्रो अकाउंटमध्ये या ठिकाणी ट्रान्सफर केला जातो आणि त्यानंतर या ठिकाणी बेनिफिशियरीला ते अमाऊंट या ठिकाणी मिळते। वन्स द फंड इज क्रेडिटेड टू द सेंट्रल पूल अकाउंट द ॲप्लिकंट रिसिव्ज अ नोटिफिकेशन फ्रॉम महाडीबीटी पोर्टल। तर या ठिकाणी सेंट्रल पूल अकाउंटमध्ये जेव्हा रक्कम या ठिकाणी जमा होईल तर या ठिकाणी ॲप्लिकंटला नोटिफिकेशन या ठिकाणी महाडीबीटीकडून मिळेल, जे की तुम्हाला त्या ठिकाणी शो होत आहे। सो दॅट द ॲप्लिकंट कॅन रिडीम द ई-व्हाउचर अँड अवेल डायरेक्ट बेनिफिट डिस्बर्समेंट टू आयदर आधार लिंक बँक अकाउंट ऑर डायरेक्टली टू द रिस्पेक्टिव्ह ऑथोराइज इन्स्टिट्यूशन्स ऑर एजन्सी अकाउंट बेस्ड ऑन द नेचर ऑफ द ॲप्लिकेशन। तर या ठिकाणी जेव्हा तुमचं हे स्टेटस या ठिकाणी दिसत असेल सेंट्रल पूल अकाउंटमध्ये क्रेडिट केलं आहे म्हणून, तर या ठिकाणी त्यानंतर तुमच्या आधार लिंक बँक अकाउंट किंवा तुमच्या इन्स्टिट्यूटला या ठिकाणी तुमचे स्कॉलरशिप जमा होईल, तर असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। तर थोडक्यात या ठिकाणी बिल अमाऊंट क्रेडिटेड टू पूल अकाउंट असं या ठिकाणी लिहिलं आल्यानंतर तुमची स्कॉलरशिप या ठिकाणी 2 ते 4 दिवसात या ठिकाणी येऊन जाईल। तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवरती जाऊन आपल्या टेलिग्राम चॅनलला फॉलो करायला विसरू नका। सो थँक्यू फॉर वॉचिंग।